आज आपण वालाची भाजी बनवतोय। चवीला ही भाजी इतकी छान लागते ना की तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल आणि नेहमी अशीच ही भाजी बनवून खाल। वेगळ्या मसाल्यांमध्ये आज आपण ही भाजी बनवणार आहोत। बऱ्याच ठिकाणी याला वाल म्हणतात, पावटे म्हणतात, बिरडे म्हणतात। तुमच्याकडे काय याला म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। एक वाटी वाल मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले, त्यानंतर चाळणीवर काढून ठेवले। तुम्ही मोड येण्यासाठी कपड्यात बांधून ठेवू शकता। यानंतर पाहू शकता दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत छान असे मोड आलेले आहेत। यानंतर असे हे सोलून घ्यायचे। चांगले भिजलेले असले की चांगले सोलले जातात। हे बघा असे चवीला एक नंबर याची भाजी लागते। हे बघा असे हे वाल सोलून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच पाण्यात ठेवायचे। पाण्यात ठेवल्यामुळे हे काळे पडत नाही। तर सगळे वाल या पद्धतीने असे हे मी सोलून घेतलेले आहेत। मस्त याला मोड सुद्धा आलेले आहेत। याला मोड काढून बनवा, चवीला खूप भारी लागते ही भाजी। सगळे वाल असे पाण्यात ठेवून घेतले। आता ही भाजी बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवायला घेऊया। यासाठी तेल घालायचं आहे। यानंतर 2 मोठे पातळ उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत। कांदे जराशे तेलावर परतून घेऊया एक 2-3 मिनिटं। मसाला जितका चांगला बनवाल ना तितकी ही भाजी खायला चवीला एकदम चांगली लागते। कांदे 2-3 मिनिटं चांगले असे परतून घ्यायचे आहेत तेलावर। चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे। तर मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करते, तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता। यानंतर घातले मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घातले 2। आता हे सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जास्त मसाल्यांचा वापर सुद्धा करत नाही आहोत। गरम मसाला आपण नंतर वापरणार आहोत, यासाठी वाटणामध्ये मी जास्त मसाल्याचा वापर करणार नाही। खोबरं कांदा चांगलं भाजून घ्यायचं आहे, मस्त असा सुगंध यायला पाहिजे। सगळं चांगलं भाजून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायची। हे बघा या पद्धतीने कोथिंबीर अशी घाला, चव खूप छान येते। कोथिंबीर यामध्ये चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे। सगळं व्यवस्थित भाजलंय, थंड करूया आणि मसाला हा वाटून घेऊया। यामध्ये आता दुसरं काहीही अजिबात घालायची गरज नाही। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। तेल घालायचं आहे। यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा जिरं। तुम्ही ही वालाची भाजी कशी बनवता मला कमेंट करून नक्की तुमची रेसिपी शेअर करा, म्हणजे मी त्या पद्धतीने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन। जिरं घातल्यानंतर घालायचा यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि घालूया यामध्ये कढीपत्ता। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला हा कांदा परतून घ्यायचा आहे। स्लो फ्लेमवर कांदा चांगला मस्त असा परतून घेतलाय, कच्चेपणा गेलाय। आता यामध्ये घालूया एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। तुम्ही टोमॅटो वाटणामध्ये सुद्धा घालू शकता, पण असं घाला तेलामध्येच परतून घ्यायचं, म्हणजे रंगसुद्धा सुरेख येतो भाजीला। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा या प्रकारे। आता यामध्ये घालूया आपण मसाले। तर सगळ्यात आधी घालायचे आहे हळद। यानंतर घालूया 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे आणि जिरे पावडर। जास्त मसाल्याचा सुद्धा आपण वापर करत नाही आहोत, तरी सुद्धा ही भाजी खायला चवीला खूप छान लागते। सगळे मसाले परतून घ्यायचे या तेलावरच, म्हणजे भाजीला तर्री सुद्धा खूप चांगली येते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता घालायचं आहे आपण मसाला जो भाजून घेतला होता ना त्याचं वाटण केलेलं आहे, ते वाटण घालायचं आहे। वाटण करताना सुद्धा मी पाण्याचा वापर जास्त केलेला नाही, कारण कांदा होता, कांद्याला पाणी सुटतं। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर असं हे वाटून घ्यायचं आहे। सगळा मसाला मी घातलेला आहे। आता हा मसाला या मसाल्यांमध्येच आणि तेलामध्ये चांगला मिक्स करून 1-2 मिनिटं आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला काही कच्चेपणा असेल तर तो दूर होईल। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। मस्त असा या वाटणाचा सुद्धा छान सुगंध येतोय। टिफिनसाठी जर तुम्हाला दुसरं ऑप्शन हवं असेल तर अशी ही वालाची भाजी एकदा बनवून बघा। बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही, 10-12 मिनिटातच ही वालाची भाजी बनवून तयार होते, कारण वाल शिजायला जास्त वेळ लागत नाही। जर तुम्ही कडवे वाला बनवणार असाल तर ते वाल शिजायला जास्त वेळ लागतो। आता सोलून घेतलेले सगळे वाल घालायचे आहेत आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे। मीठ घालूया आता चवीप्रमाणे आणि नंतर मिक्स करून घेऊया। असे पाणी घालण्यापूर्वीच वाल मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स केले ना की मसाल्याचा फ्लेवर या वालाच्या भाजीला चांगला येतो। यासाठी आधीच मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। व्यवस्थित असे वाल मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता पाणी घालूया। ते मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटण केला होता त्यामध्येच पाणी घालून मी इथे पाणी घालते।
तर वाल शिजायला आपल्याला 7 ते 8 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं तरी लागणार आहे. यासाठी पाणी मी गरजेनुसार घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि याला एक उकळी काढून घ्यायची. भाजीला चांगली अशी एक उकळी आलेली आहे, हे बघा. यानंतर यामध्ये घालते मी एक मीडियम आकारामध्ये चिरून घेतलेला बटाटा. तुम्ही फक्त वालाची भाजी बनवू शकता, पण मी इथे वाल आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे, यासाठी बटाटा घातला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून ही भाजी एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची. भाजी मस्त शिजून घेतलेली आहे. मस्त असा सुगंधसुद्धा येतो या भाजीला. आता याला छान अजून चव येण्यासाठी घालायचा आहे 1 चमचा गरम मसाला, किंवा तुम्ही इथे चिकन मसाला, मटन मसाल्याचा वापर करू शकता. यामुळे भाजीला चव खूप छान येते. भाजीला गरम मसाला घालताना नंतर शेवटी घालायचा आणि मिक्स करून 1-2 मिनटं फक्त शिजवून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. सुरुवातीला घालायचा नाही गरम मसाला, नंतर घातल्यामुळे भाजीची चव अजून दुप्पट वाढते. गरम मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनटं फक्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी चमचमीत वालाची भाजी आपली तयार झालेली आहे. मी थोडीशी अशी रस्सेदार केलेली आहे. तुम्ही ही सुकी भाजीसुद्धा करू शकता. चवीला एकदम छान लागते. चपातीबरोबर खा, गरमागरम भाकरीबरोबर खा, किंवा गरमागरम भातासोबत तुम्ही ही खाऊ शकता. टिफिनला बेस्ट ऑप्शन आहे. मुलांनासुद्धा आवडेल इतकी चव याची छान लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही वालाची भाजी नक्कीच आवडेल. भाजी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर एकदा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही वालाची भाजी नक्कीच आवडेल. अशाच वेगवेगळ्या कडधान्याच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत. एकदा त्यासुद्धा पहा, तुम्हाला आवडतीलच. आणि ही वालाची भाजीसुद्धा एकदा या पद्धतीने करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच वेगवेगळ्या रेसिपी पाहायला तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत.